नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट स्वरूपात. मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली. क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 जानेवारीला सुनावणी होणार. याचिकाकर्ते विनोद पाटलांचा दावा. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कमपणे उभं. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वकिलांची फौज उभी करण्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती. जरांगेंकडनं चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम. 3 कोटींहून अधिक मराठे मुंबईत येणार. आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतनं एल्गार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर होणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिर. जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार. मुंबईमध्ये बांद्रामध्ये संविधान निर्धार सभेसाठी उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता कार्यक्रम. बारामतीमध्ये अजित पवारांकडनं रात्री उशिरा बस स्थानकाची पाहणी. बस स्थानकातील कामांचा अजित पवारांनी घेतला आढावा. अटकेनंतर सुनील केदार यांच्यावरती उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू. अद्याप कारागृहात रवानगी नाही. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास. मराठा आमदार, खासदार, मंत्र्यांनी समाजाला पाठिंबा देण्याचं जरांगेंचं आवाहन. पाठिंबा न दिल्यास मराठ्यांची दारं तुमच्यासाठी बंद, जरांगेंचा इशारा. येवल्याच्या येडपटानं स्वतःच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. मराठा शांततेत मैदानात आलाय. आमच्यावरती खोटा डाग लावू नका. अंतरवाली सराटीतील लाठीचार्जवरनं जरांगेंची टीका. मनोज जरांगेंना माझ्यावरती बोलण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत थोडी गडबड झालीय. मी अशा कोल्हेकुईला दाद देत नाही. छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. नाशिक, जळगाव, धुळ्यामध्ये ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. विद्याप्रतिष्ठानच्या टेक्नॉलॉजी लॅबला अदानींकडनं 25 कोटींची मदत. अदानींनी केलेल्या मदतीबद्दल शरद पवार यांनी मानले गौतम अदानींचे आभार. राम मंदिराचा मुद्दा राजकीय नाही तर आमच्या आस्थेचा. 22 जानेवारीला अयोध्येत सगळ्यांच्या घरात लाडू बनवण्यासाठी साखर वाटप. सुजय विखेंची प्रतिक्रिया. राम मंदिराचं कारण काढून मतदारसंघात साखर वाटपाचा उपक्रम. काही असो, पण सामान्य नागरिकांना या निमित्तानं साखर मिळाली. रोहित पवार यांचा सुजय विखे पाटलांना टोला. कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात दररोज घसरण. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. लासलगाव बाजार समितीत बैठकीचं आयोजन. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता आठवड्याभरातले 6 दिवस धावणार. सीएसएमटीवरनं दुपारी 1:10 सुटून जालन्यामध्ये रात्री 8:30 वाजता पोहोचणार. तर वंदे भारतमुळे लोकलच्या वेळेत बदल. 7 लोकल आणि 13 लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका. मुंबई जालना वंदे भारतमुळे वेळापत्रकात बदल. नाताळ आणि नववर्षानिमित्त रेल्वे एसटीचं आरक्षण फुल. मागणी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे दर देखील वाढले. नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिराकडे पाठ. 1 जानेवारीपासून 23 नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय. जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचा निर्णय. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या पिरंगुटमध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरनं मनसे मैदानात. मनसेकडनं दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी 2 दिवसांची मुदत. तर 2 दिवसांनी राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या 2863 पदांची निर्मिती. सरकारची उच्च न्यायालयामध्ये माहिती. तर 18,000 पदं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता. तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं होणार. नाताळ आणि नववर्ष सुट्टीनिमित्त गर्दीच्या अनुषंगानं मंदिर संस्थांचा निर्णय. नवी मुंबईच्या खारघरमध्ये दारूबंदी असूनही लपून छपून दारू विक्री. व्हिडिओ व्हायरल. नाताळच्या सुट्ट्यांमुळे कास पठारावरती पर्यटकांची गर्दी. पठारावरती काही पर्यटकांची मात्र हुल्लडबाजी. त्यांच्यावरती सातारा तालुका पोलिसांची कारवाई. नाताळच्या सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे गजबजले. अलिबाग, मुरुड, दिवे आगार या समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जुन्या मार्गांवर बोरघाटात शेकडो वाहनं बंद. मोठ्या संख्येनं महिला आणि लहान मुलं बसले रस्त्यावर. सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली. नांदेडमध्ये हळदीवरती करप्या रोगाचा प्रादुर्भाव. परिणामी यंदा उत्पन्नात घट होण्याची शक्यता.
कंधार, लोहा, मुदखेडमध्ये करप्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त. धुळ्याच्या बोरी परिसरामध्ये गहू, हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी. दुष्काळामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. विहिरीतील पाणी पिकांना अपुरं पडण्याचीही शेतकऱ्यांना भीती. पुण्याच्या खेडमधल्या ढोरे भांबुरवाडी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्या मानवी वस्तीत येत असल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. धाराशिव शहरातल्या मुख्य भागात पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून ज्योतिक्रांती मल्टीस्टेट बँकेवरती दरोडा. कर्मचाऱ्याचे हात बांधून लाखो रुपयांचं सोनं लुटलं. जळगावात चोपडा नाशिक बस थेट सूतगिरणीत घुसली. खराब रस्त्यांमुळे चालकाचं नियंत्रण सुटलं. घटना सीसीटीव्हीत कैद. खेळताना 2.5 वर्षांची चिमुकली पडली खाडीत. डोंबिवलीतली हृदयद्रावक घटना. पोलीस आणि अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरू. वाशी खाडी पुलावरती कारला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. नाशिकच्या मालेगावात झोपडपट्टीला भीषण आग. 35 घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. अमरनाथमध्ये भरधाव कारनं पाळीव श्वानाला चिरडलं. घटना सीसीटीव्हीत कैद. कार चालकावरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अवकाळी पावसानं उशिरानं थंडी पडल्यानं जळगावमध्ये आलेल्या तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांच्या व्यवसायावरती परिणाम. यंदा स्वेटरसह इतर गरम कपड्यांच्या भावात कुठलाही फरक नाही. नंदुरबारमध्ये गव्हाच्या पेरणी क्षेत्रात तब्बल 11,000 हेक्टरची घट. सर्वत्र गव्हाचं क्षेत्र घटल्यानं दरवाढ होण्याची शक्यता. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये सार्वजनिक जागेवरील 112 अनधिकृत गाळे जमीनदोस्त. गेल्या अनेक वर्षांपासून होतं अतिक्रमण. जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण हटवलं. मुंबईमध्ये अपघातांची संख्या घटली. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना. यानंतर 11 महिन्यात 1200 अपघात झाल्याची माहिती. भिवंडीमध्ये क्रिकेट सामन्यात गौतमी पाटीलनं दिली भेट. पाटलाचा बैलगाडा, या गाड्यावरती गौतमीचा डान्स. तर बदलापुरात आगरी महोत्सवाला गौतमी पाटीलची हजेरी. इथे सुद्धा पाटलांचा बैलगाडा गाण्यावरती गौतमी थिरकली. तर गौतमी पाटीलचं नृत्य सुरू होताच महिलांनी धरला ठेका. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल कार्यक्रमाचं आयोजन. बी केबिन परिसरात होणार कार्यक्रम. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये ऐश्व सौंदर्य स्पर्धा. तर 300 पेक्षा अधिक घोड्यांनी घेतला या स्पर्धेमध्ये भाग. बदलापुरात अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन. सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार. हास्य जत्रेतील कलाकार देखील हजेरी लावणार. जळगावात पहिल्यांदाच होणार 27 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा. देशभरातील 215 खेळाडूंनी नोंदवला सहभाग. मुंबई क्षेत्रातील मड, मालवणी, मार्वे, एरंगल, दारवली आणि आकसे या गावांचा वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास केला जाणार. गृहसंकुलं, मैदानं, उद्यानांबरोबरच चित्रनगरी वसवण्याचा निर्णय. उद्योगात 30% महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येणार. अष्टसूत्री धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. डोंबिवलीच्या जिमखाना इथं राम मंदिराची प्रतिकृती. 35 फुटांचा कळस ते 60 फूट लांब आणि 25 फूट रुंदीच्या आकाराची राम मंदिराची प्रतिकृती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन. आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या खाडी किनाऱ्यावरती हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षी दाखल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून थवेच्या थवे झाले दाखल. पक्षी पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि पक्षी मित्र यांची खाडी किनारी गर्दी.